स्वागत आहे तुमचं टिफिन सिरीज भाग 1 मध्ये। आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा, हिरवी मिरची, आलं, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, बडीशेप, धणे बारीक वाटून घ्यायचे आहेत मस्त मिक्सरला। त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये दुधी भोपळ्याचा खीस घ्यायचा आहे, कोथिंबीर, वाटलेलं वाटण, त्यानंतर पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, हळद, मॅगी मसाला, धनापूड, जिरापूड, दही आणि छान मळून घ्यायचं आहे। मस्त तेल लावून अर्धा तास हे जे कणिक आहे ती भिजायला ठेवून द्यायची आहे। या पद्धतीनं एक पोळी लाटून घ्यायची आहे, पराठा बनवून घ्यायचा आहे। आणि माझ्याकडे हे कुकी कटर होते, कुकीचे म्हणजे वेगवेगळ्या शेपचे। मी याने मस्त असे शेप देऊन घेतलेले आहेत। मस्त तव्यावरती खमंग असं खरपूस दोन्ही साइडून भाजून घेतलेले आहेत छान तूप लावून। आणि आपलं टिफिनसाठी हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे, मस्त हेल्दी आहे। दह्यासोबत, सॉससोबत, पुदिनाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। अशा छान छान रेसिपीसाठी नक्की फॉलो करा।